नंदुरबार येथील साक्री नाका परिसरातील सर्वे नंबर 423च्या बेकायदेशीर लेआउटची परवानगी रद्द करण्याची मागणी भाजप नगरसेवक पंकज चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। दिशाभूल करून परवानगी नकाशात मूळ नैसर्गिक तलाव लपवून त्याऐवजी मातीची टेकडी दाखवून नगर रचना विभागाकडून निवासी व कमर्शियल प्लॉटिंगची बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवल्याचा आरोप। जीवितहानीचा धोका 2006 मध्ये हा तलाव फुटून पूर आला होता, त्यामुळे पुन्हा भिंत फुटून मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे। तलाव आणि ओपन स्पेस परिसरातील सुमारे 1000हून अधिक झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली असून पक्ष्यांचा अधिवास नष्ट करण्यात आला आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन याच लेआउट मधून गेली आहे, ज्याची परवानगी देताना विचार केला गेला नाही। तर आज आपण या ठिकाणी नंदुरबार नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मधील जे साक्री नाक्यापासून जो रस्ता नवापूर चौफुली या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पांझरापोड आहे। पांझरापोडच्या समोर सर्वे नंबर 423 या ठिकाणी एक लेआउट पाडण्यात आलेला आहे। हा लेआउट अतिशय अवैध पद्धतीने या ठिकाणी पाडण्यात आला आहे। अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणा, आडमुठेपणा आणि अधिकाराचा गैरवापर करून या ठिकाणी त्या लेआउटला या ठिकाणी अवैधपणे परवानगी देण्यात आली आहे। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी बाजूलाच ही टेकडी म्हणजे ही नैसर्गिक टेकडी नसून ही या ठिकाणी जुन्या काळात भराव करून तलावाची जी भिंत निर्माण करण्यात आलेली आहे। तर त्या भिंतीच्या अगदी बाजूला लागून या लेआउटला बेकायदेशीरपणे परवानगी देण्यात आलेली आहे। हे अतिशय चुकीचं आहे। त्याचं कारण म्हणजे एकतर अगदी तलावाला लागून तुम्ही परवानगी देऊ शकत नाही, कारण त्याच्यामुळे समजा उद्या उठून त्या ठिकाणी काही एखादा अपघात झाला तर अपघात हा साधा सुद्धा होणार नाही, शेकडो लोकांचे जीव जातील। आणि या ठिकाणी एकदा असा प्रकार झालेला आहे, एकदा हा बांध फुटून लाखो लिटर पाणी एका सोबत एवढं वाहिलेलं या ठिकाणी। बरं झालं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वस्ती त्या वेळेला नव्हती, म्हणून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। परंतु तशा प्रकारची जर परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली यांच्या लेआउट मुळे, यांच्या इथे या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन होणार आहे भविष्यात, त्याच्यामुळे जर या तलावाला समजा कुठली क्षती पोहोचली आणि या ठिकाणी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असेल का, अशा प्रकारची विचारणा सुद्धा आम्ही लेखी स्वरूपात या ठिकाणी नंदुरबारच्या नगरपालिकेच्या सीओना, नगर रचना विभागाला केलेली आहे। त्या ठिकाणून आम्हाला कुठल्याही प्रकारचं समाधानकारक आणि योग्य असं उत्तर मिळालेलं नाही। आता त्यांनी असं म्हटलेलं की आम्ही या अभिन्यासाला, या लेआउटला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिलेली आहे, परंतु जरी तात्पुरत्या स्वरूपातली स्थगिती दिलेली असेल तरी सुद्धा आमची मागणी या ठिकाणी आहे की याला कायमस्वरूपी हा लेआउट रद्द करण्यात यावा। नाहीतर समजा उद्या उठून अधिकाऱ्यांनी कुठल्याही अर्थपूर्ण व्यवहारातून म्हणा, आडमुठेपणातून म्हणा किंवा कायदा हा धाब्यावर बसवून अधिकाराचा गैरवापर करून जर या ठिकाणी त्या लेआउटला परवानगी देण्यात येत असेल तर आम्ही तीव्र प्रकारचं उपोषण करणार आहेत, आंदोलन करणार आहेत, आमरण उपोषण करेल। परंतु या ठिकाणी आम्ही लेआउटला परवानगी मिळू देणार नाही। त्याचं कारण म्हणजे तो धोकेदायक झोन आहे, हे माहिती असताना सुद्धा अशा प्रकारचा प्रकार करणं म्हणजे हा अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा आहे असं आम्हाला वाटतं। दुसरं असं की कुठल्याही प्रकारचा दफा हा ओपन झालेला नसताना सुद्धा या ठिकाणी प्लॉटच्या खरेद्या देण्यात आलेल्या आहेत, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी जाब विचारणार आहोत रजिस्ट्रार ऑफिसला। आणि ज्या खरेद्या, ज्या अवैधपणे ज्या खरेद्या झालेल्या आहेत त्या रद्द करण्यासाठी सुद्धा मागणी करणार आहोत। आणि जे संबंधित अधिकारी आहेत कुठल्या तरी राजकारणाला बळी पडून किंवा कुठल्या तरी आमिषाला बळी पडून हे अवैध काम केलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाईसाठी आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत। आणि आणखी एक मुद्दा म्हणजे ज्या वेळेला नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपाची जी परवानगी आहे ती ज्या वेळेला रद्द केली त्यावेळेला नगर रचना विभागाने त्या संबंधित जो लेआउटचा मालक त्याला नोटीस काढली होती आणि त्या नोटिसीत स्पष्टपणे म्हटलेलं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येणार नाही। जेव्हापर्यंत या ठिकाणी तुमची परवानगी कायमस्वरूपी बहाल होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी बांधकाम करता येणार नाही। तरी सुद्धा या मालकाने आडमुठेपणातून उर्मट पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बांधकाम केलेलं आहे। हे पहा, ही भिंत, हे बांधकामाचं साहित्य या ठिकाणी पडलेलं आहे। अशा प्रकारचा आडमुठेपणा या ठिकाणी चालू आहे आणि ही बाब आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे, माननीय नगर रचना विभागाच्या लक्षात आणून दिलेली आहे, माननीय सीओ साहेबांच्या लक्षात आणून दिलेली आहे, तरी सुद्धा त्याच्यावर, त्या लेआउट मालकावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। तर आम्ही ती सुद्धा मागणी करतोय की हे जे बांधकाम त्याने केलेलं आहे या बांधकाम केल्याबद्दल त्याला विचारणा व्हावी, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी मागणी करतो।